शिरगांव लोक वाटाला पळयलो त्या दोन टँका सेव्ह करून गेले ते मेले त्या थ्रू हिरोज आताच्या भुरग्यांक काडले कसे सोडला नेहमीचे पण ठेवला तसे आम्ही तितून वेगवेगळ्या व्हडल्या देवस्थानांनी क्यू मॅनेजर असतात झिगझॅग त्या प्रमाणात तशें थंय वयतले बरे रितीन फुडली जात्रा बरे भाशेन करून घेवची इतले तुमकां हांव नमस्कार करता विनंती करता. गोव्यातील प्रसिद्ध आणि भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेली शिरगावची श्रीदेवी लईराई जत्रा लवकरच पार पडणार आहे. जान जाणी सात जाणी आठवो खेतोबा घाटची चाळी कोकणची माळी दर्याचो किनारो अशी तुझी कीर्ती गाजता ती कीर्तीकडे लक्ष लाय काही कडसार सामील जा मई मोडार राजी जा आणि असलो तसो काही वेळी तुझा उत्सव करून घे. ही देवतेची उतरा ती ऐकाना पुढे देवती जागृत जाता आणि मूळ रूपान येता आणि ओमखाणासून वयता. मात्र गेल्या वर्षी घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जत्रोत्सव अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी देवस्थान समिती आणि प्रशासनाने विशेष नियोजन केले. याच पार्श्वभूमीवर शिरगाव येथील श्रीदेवी लईराई मंदिराच्या सभामंडपात धोंडगणांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. ही आता नवीनच जात्रा अशी काय ना आम्ही वर्सांनी वर्सां आता जात्रा घडटा हांगासर तेच भशेन जाता पूण जे लास्ट इयर जाले कशें घडलें कितें घडलें तें देवीकूच खबर आसतलें आमकां कांय खबर ना कित्याक पूण तें धरतना कितें आसा जबाबदार धरतना कितें आसा एडमिनिस्ट्रेशनाचेर येता देवस्थान मॅनेजमेंटाचेर येता पूण तें आतां आमी कोणाक दोशूय दिना जोणाकूय दिना कोणाकूच दिना जे कोण ह्या अपघातान दुर्घटनेन गेले पळय न्हू त्या बद्दल आमकां अवश्य दुख्ख आसा पूण आमी जे कितें हेच्या फुडें स्टेप्स घेतले पळय न्हू तेचेर आमी कॉम्प्रोमायज करपाक आमी शकना. या बैठकीत जत्रोत्सवातील धार्मिक विधींचा क्रम, सुरक्षा व्यवस्था आणि करण्यात आलेले बदल याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. होमकुंड पेटवल्यानंतर धोंडगणांना तळीकडे जाण्यासाठी फक्त एकच मार्ग ठेवण्यात येणार आहे. या मार्गक्रमणाच्या वेळी हा मार्ग भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. यावर्षी मंदिर परिसर आणि होमकुंड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. गर्दी नियंत्रणासाठी धोंडगणांसाठी स्वतंत्र मार्ग आणि भाविकांसाठी स्वतंत्र रांगा अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच जत्रेच्या दिवशी परिसरातील मद्यालये बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून काढण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या वर्षी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्यू झालेल्या 6 धोंडगणांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे सर्व धार्मिक विधी पार पडतील. मात्र यावर्षी सुरक्षा आणि शिस्त यावर विशेष भर देण्यात आला आहे. म्हणूनच जत्रेत सहभागी होणाऱ्या धोंडगण आणि भाविकांनी सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन देवस्थान समिती आणि प्रशासनाने केले आहे.